नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो व कार्यरत असलेले शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स 48 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजे जी की 2026 ला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे याच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आता जे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे त्याच्यानुसार सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य केलेलं आहे। त्यामुळं आपलं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषद यांच्या मार्फत शिक्षक पात्रता परीक्षा ही आयोजित करणार आहे आणि पुढेही करेल। आता मागचा पेपर हा 23 नोव्हेंबर 2025 ला झालेला आहे। त्यानंतर परीक्षा परिषदेने पुढील परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे। मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी असणार आहे। कुणासाठी? जे शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत आहेत, शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी। हे पहा, मागं मी जवळजवळ 20 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता। त्याच्यामध्ये सांगितलं होतं की परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। परीक्षा काढण्यासाठी तज्ञ शिक्षक मंडळींचा शोध चालू आहे, तो शोध झालेला आहे। मग आता पेपर बनवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। म्हणजे प्रश्न कुठले टाकायचे, कसे टाकायचे, एकदम व्यवस्थित त्याचं काम सुरू आहे। आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही मे जूनला होणार आहे असं ऑलरेडी परीक्षा परिषदेने जाहीर केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून मे जूनला तर ही परीक्षा होणारच आहे। आता हे वर्षातून 2 वेळा होणार आहे, खास जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठीच होत आहे। मग आता ह्याच्यामध्ये बाकीचे शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकतात का? हो, ही शिक्षक पात्रता परीक्षा सर्वांसाठीच असणार आहे। मग आता याच्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे की मे महिना हा सुट्टीचा महिना असतो आणि मे जूनमध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन आहे। पण याच्यामध्ये एक थोडीशी किचकट गोष्ट आहे, त्याच्यामुळं परीक्षा थोडीशी पुढं जाऊ शकते, किंबहुना जाणारच आहे। म्हणजे ही परीक्षा जून जुलैला होऊ शकते। आता मे आणि जूनला का होणार नाहीये? तर मे आणि जूनमध्ये म्हणजे मेच्या मिडला ते जूनच्या स्टार्टिंगपर्यंत जनगणनेचा कालावधी आहे। म्हणजे ते जनगणनेसाठी शिक्षकांची गरज लागतेच। मग त्यामध्ये शिक्षकांना कामावर जावं लागणार आहे। तसे त्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत की अमुक तारखेमध्ये शिक्षकांनी त्यांचं केंद्र सोडता कामा नये अशा सूचना सुद्धा दिल्या जात आहेत। त्यामुळं मे आणि जूनमध्ये परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे। पण जूनच्या एंडिंगला आणि जुलैच्या स्टार्टिंगमध्ये परीक्षा 100% होईल। मग आता याच्यामध्ये सगळेजण वाट बघितली असेल, नोटिफिकेशन कधी येईल हे पहा। शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट पाहत बसू नका। परीक्षा कधीही होईल, नोटिफिकेशन कधी पण येईल। नोटिफिकेशन आल्यानंतर 40 ते 45 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही पार पाडली जाते। आणि आता सध्याचं त्यांचं शेड्यूल असं आहे की लवकर नोटिफिकेशन देणं, परीक्षा लवकर घेणं, त्याचा रिझल्ट लवकर देणं, मग त्याचे प्रमाणपत्र वाटप करणं, लगेच पुन्हा पुढली सायकल म्हणजे मग पेपर तर आणखीन पेपरचे नवीन पेपरसाठी तज्ञ शिक्षकांची नेमणूक करणे, त्याच्यासाठी मग परत पेपर काढणे, लगेच परीक्षा घेणे, हे वर्षभरामध्ये 2 वेळा करणार आहेत। त्यामुळे ही प्रक्रिया फास्ट होत आहे। आता नोटिफिकेशनची वाट पाहत बसू नका, लवकरात लवकर तुम्ही अभ्यास करायला चालू करा। कारण TET पास झाल्याशिवाय पर्याय नाही। कारण शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही आपल्या पाचीला पुजल्यासारखी झालेली आहे। अनिवार्य म्हणजे अनिवार्यच आहे। आता आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली होती की मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे। होय, मी तुमच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा, आता जे कार्यरत असलेले शिक्षक वर्ग आहेत किंवा भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी मी शिक्षक पात्रता परीक्षा
पर्व चौथे घेऊन येत आहे. आता हे पर्व चौथे काय असेल हे बऱ्याच जणांना माहिती नाही. हे पहा मी हे माझं चॅनल टिप्स फॉर टीईटी हे 2021ला सुरू केलं होतं आणि त्यावेळेसपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येत आहेत. मग हे 2021चं पर्व पहिलं होतं, म्हणजे 2021ला शिक्षक पात्रता परीक्षा झाली. त्यावेळेस आपण शिक्षक पात्रता परीक्षा कशी क्रॅक करायची, हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट, त्यानंतर प्रत्येक विषयाचा सिलेबस, प्रत्येक विषयाचे टिप्स, प्रत्येक विषयाचे नोट्स अशी सिरीज रन केली होती. त्यानंतर 2024ला पर्व दुसरे आले होते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व विषयाचा एकदम डॉट सिलेबस, तुम्ही जर क्लास लावणार असेल तर क्लासवाल्यांकडून काय शिकून घ्यायचं हे एक्झॅक्ट माहिती दिली होती. मग त्याच्यानंतर प्रत्येक विषयामधला काय अभ्यास करायचं आणि मी माझ्या माध्यमातून ज्या काही नोट्स दिल्या होत्या त्या नोट्सचा अभ्यास कसा करायचा आणि नोट्सची सिरीज सुद्धा चालू केली होती, जेणेकरून परीक्षेला जबरदस्त फायदा होत होता. पुढे होईल. मग 2025ला आपण पर्व तिसरे घेतले. आता हे 2026ला आपण शिक्षक पात्रता परीक्षा पर्व चौथे चालू करणार आहोत आणि याचा पहिला व्हिडिओ हा आपला हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट हा असेल. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण सिरीज चालू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा सिलेबस, म्हणजे त्याच्यामध्ये मानसशास्त्र असेल, बालमानसशास्त्र असेल, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, पण परीक्षेमध्ये त्याला बालमानसशास्त्र असं इन्क्लूड करतात, पण ते एकदम फॅक्टमध्ये पाहायला गेलं तर ते मानसशास्त्र. त्याचा अभ्यास, त्याचे टॉपिक कुठले आहेत, कोणत्या टॉपिकवर जास्त महत्त्व द्यायचे, कुठले टॉपिक करायचे, काय करायचं नाही, काय वाचायचं काय नाही, याचा याचा एक्झॅक्टली डॉट सिलेबस. त्यानंतर परिसर अभ्यास, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, पुन्हा गणित असो, विज्ञान असो, अशा सर्व विषयांचा एकदम डॉट सिलेबस. त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय करायचं, काय करायचं नाहीये, मग कुठल्या विषयासाठी क्लास लावायचा का नाही, काय नाही, असा एकदम व्यवस्थित 8 व्हिडिओज हे सिलेबस येतील. त्याच्यानंतर 8 व्हिडिओज हे प्रत्येक विषयासाठी टिप्स म्हणून येतील. म्हणजे आता मराठी असेल, ह्या मराठीसाठी नेमके कुठले टॉपिक आहेत, तुम्हाला अगोदर मी सिलेबसचे व्हिडिओ दिले, त्या सिलेबसच्या व्हिडिओमधले नेमके कोणते टॉपिक करायचे आणि त्या टॉपिकसाठी आणि त्या मराठी विषयासाठी महत्त्वाच्या 5 टिप्स ती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. फक्त तुम्ही त्या 5 टिप्स मराठीसाठी फॉलो केला तर मराठीमध्ये तुम्हाला 25 ते 30च्या रेंजमध्ये 100% मार्क्स भेटून जातील. असे प्रत्येक विषयाचा सिलेबस, त्या सिलेबसवर आधारित प्रत्येक विषयाचे टिप्सचे व्हिडिओ, 8 व्हिडिओ हे सिलेबसचे येतील, 7 व्हिडिओ हे टिप्सचे येतील. पहिला व्हिडिओ हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट असेल, ते झाल्यानंतर सिलेबसचे व्हिडिओ, त्यानंतर प्रत्येक विषयाच्या सिलेबसनुसार महत्त्वाच्या काही टिप्स आहेत त्याचे व्हिडिओ येतील. आणि त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, लक्षात घ्या काय सांगतोय, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या नोट्स लॉन्च करणार आहोत. तसं तर आपण आपल्या नोट्स पूर्वीही लॉन्च केलेल्या आहेत, पण आता ज्यावेळेस 23 नोव्हेंबर 2025चा पेपर झाला त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसला मला. त्याच्यामध्ये पॅटर्न थोडासा बदललेला आहे. मग त्याच्यामुळे मी आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स ह्या अपडेट केलेल्या आहेत. पूर्वी मानसशास्त्राच्या नोट्स ह्या 153 पेजच्या होत्या, त्या 351 रुपयाला तुम्हाला व्हॉट्सअपला PDF भेटत होते. त्याच्यामध्ये 18 चॅप्टर होते. पण नंतर मानसशास्त्राच्या नोट्स अपडेट केल्या, त्याच्यामध्ये 28 चॅप्टर झाले, पेजेसची संख्या झाली 324, पण त्याची किंमत फक्त 50 रुपयांनी वाढून 401 केली. त्याच्यानंतर आपण इतिहासच्या तर एकदम जबरदस्त नोट्स आहेत. त्याच्यापैकी नागरिकशास्त्राचे 10च्या 10 प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये आलेले होते. इतिहासमधले 20 पैकी 18 प्रश्न हे आपल्या नोट्समधले आले होते. भूगोलमधले 30 पैकी 22 प्रश्न हे आपल्या नोट्समधले आले होते. पण जे काही 8 प्रश्न आपल्या नोट्समध्ये आलेले नव्हते त्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्या भूगोलच्या नोट्ससुद्धा अपडेट करून घेतल्या. म्हणजे सर्व भूगोलच्या नोट्स एकदम आता जबरदस्त 100% तुम्हाला मार्क घेऊन देणार.
मानसशास्त्राच्या घेऊन देणार, इतिहासच्या घेऊन देणार, नागरिकशास्त्राच्या घेऊन देणार, विज्ञानच्या घेऊन देणार, अशा जबरदस्त अपडेट केलेल्या नोट्स ह्या मी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लॉन्च करणार आहे. आणि त्याची प्राइस किती असणार आहे, त्याची किंमत किती असणार आहे, त्याचे पेजेसची संख्या किती असणार आहे, एकदम त्याचा व्यवस्थित व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्या नोट्स कशा परचेस करायच्या काय नाही सर्वच्या सर्व घेऊन येईल. आणि आणखीन एक सांगतोय की मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस नोट्स अवेलेबल करून दिल्या होत्या त्यावेळेस तुमच्याकडे एक पॉम्पलेट फिरत होते, त्याच्यामध्ये PDF ची संख्या सुद्धा दिली होती. पण आता PDF ची संख्या मी वाढवलेली आहे, पण प्राईजची संख्या अजिबात वाढवणार नाही आहे. प्राईज तेवढीच ठेवणार आहे. आता तेवढीच म्हणजे केवढी काय आहे, मग आपले मानसशास्त्राच्या नोट्स कशा आहेत, त्याचा फर्स्ट लुक कसा आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तत्पूर्वी तुम्हाला अगोदरच नोट्स घ्यायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा, सॅम्पल पाठवा म्हणा, तुम्हाला सॅम्पलसुद्धा भेटून जातील, लागलीच तुम्हाला नोटसुद्धा भेटून जातील. कारण याचा फायदा अगोदर भरपूर जणांना झालेला आहे. मग आता काही जणांना क्लास करणं शक्य नसतं, नोट्स घेणं शक्य नसतं किंवा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा, त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओसुद्धा आहेत. पण काळजी करू नका, मी अशांसाठी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून वन मॅन आर्मी, मी एकटा सगळ्यांना काफी आहे अशा दृष्टिकोनातून मी मानसशास्त्राचे म्हणजे मानसशास्त्र, बाल मानसशास्त्र किंवा अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र याची जबरदस्त सिरीज घेऊन येणार आहे. याच्यामध्ये आपल्या नोट्समध्ये जेवढे काही चॅप्टर असतील ते सगळे चॅप्टर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार असेल. शक्य असेल तर ते बोर्डावर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल किंवा आपले पूर्वी जसे मानसशास्त्राचे व्हिडिओज होते त्या पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. हा माझे वचन आहे. आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही अगोदरचे मानसशास्त्राचे व्हिडिओज ऐका. ते ऐकल्यानंतर एकदाच ऐकल्यानंतर तुम्हाला मानसशास्त्र एक चॅप्टरचा व्हिडिओ ऐकला लगेच चॅप्टर क्लिअर होऊन जातो. तुम्हाला झोपीत जरी विचारलं तर त्या कन्सेप्ट लक्षात राहतात, अशा पद्धतीने शिकवलेलं आहे. ज्यावेळेस आपण 2021ला मानसशास्त्राचा पहिला चॅप्टर टाकला होता त्याचे आता जवळपास 1,00,000+ व्ह्यूज झालेले आहेत. आणि जेवढे काही आपण मानसशास्त्राचे टॉपिकनुसार व्हिडिओज टाकलेले आहेत ते प्रत्येक व्हिडिओज हे 40,000, 50,000, 1,00,000, 1,50,000+ व्ह्यूज झालेले आहेत. आणि खूप जणांना ते व्हिडिओज आवडतातच. त्या दृष्टिकोनातून आता आपण परत एकदा बाल मानसशास्त्र, अध्ययनाध्यापनाचे मानसशास्त्र मी स्वतः ते परत एकदा शिकवायला सुरू करणार आहे. म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला कन्सेप्ट लवकर क्लिअर होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये होईल. असो, लवकरच आपण पहिला व्हिडिओ आपला हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट येईल. त्याच्यानंतर आपला जो सिलेबस आहे त्याची व्हिडिओ येतील, त्या सिलेबसच्या वरचे टिप्सचे व्हिडिओ येतील. आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या नोट्स ह्या लॉन्च करणार आहोत. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन.